The next type, formal type of letter, the second type of letter writing. Now we are going to discuss, or we are going to learn about the format of formal letter. Formal letter means what? Already I have told you, the letter of complaint, the letter that you write to make any complaint, or the letter written for the business purpose, the letter which is written to place some order, or a letter written as an application. You write job application or application for any post. Such type of letters are covered under the formal letter. So what is the format of this formal letter? Let's see. The first thing that is written is sender's details or details. That means sender's detail means the name of the sender and address of the sender. Again same here. A few things are different here from informal letter. म्हणजे informal letter पेक्षा काही गोष्टी इथे थोड्या वेगळ्या आहेत. काही गोष्टी म्हणजे आपण फॉर्मॅटचा जर विचार केला तर काही गोष्टी वेगळ्या आहेत. अदरवाइज दे आर टोटली डिफरंट टाइप्स ऑफ लेटर्स. कंटेंटचा जर विचार केला किंवा कंपोनेंट्सचा विचार केला तर काही गोष्टी त्यामध्ये वेगळ्या आहेत. अदरवाइज म्हणजे दोन्हीमध्ये तसा बरीच तफावत किंवा बराच फरक आहे. तर आता फॉर्मॅटमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत सेंडर्स डिटेल पासून, की ज्यामध्ये पत्र पाठवणाऱ्याचा, सेंडर म्हणजे पत्र पाठवणारा, त्याचा नेम आणि ॲड्रेस, नाव आणि पत्ता येईल. आफ्टर दॅट ॲज युजल वी आर गोइंग टू राईट द डेट. The date in the same way we are going to write as I have told you in case of informal letter. Same method we are going to use. After that we will leave a empty line. We are going to leave a line, एक single line तशीच सोडायची आहे. आणि sender's address नंतर there will be the recipient address. This is the new component in this type of letter. रेसिपियंट, व्हॉट इज मीन बाय रेसिपियंट? आता रेसिपियंट म्हणजे ज्याला आपण पत्र पाठवतो, आपण पाठवलेलं पत्र ज्याला मिळणार आहे, ही विल रिसीव द लेटर, ही विल बी द रिसीवर और रेसिपियंट ऑफ द लेटर. सो हिज ॲड्रेस विल बी द रेसिपियंट्स ॲड्रेस. नाउ व्हॉट इज द रेसिपियंट ॲड्रेस? इट विल ऑल्सो बी गिवन or it will also be mentioned in the subject of the letter. पत्राचा जो विषय दिलेला असणार आहे त्या विषयामध्ये हा जो रेसिपियंट आहे त्याचा ॲड्रेस पण दिलेला असेल. आता रेसिपियंटचा ॲड्रेस लिहित असताना आपल्याला we don't know this recipient is an unknown person. You have not met him earlier or you have not seen him earlier. He is unknown or he is a stranger. So you don't know his name. So in that case you will have to write his designation before you write his address. म्हणजे तुम्हाला त्याचं डेझिग्नेशन म्हणजे त्याचा हुद्दा किंवा त्याचा पद काय आहे ते तुम्हाला लिहायला लागेल. म्हणजे रेसिपियंट ॲड्रेस लिहित असताना आपण जे काही टू लिहितो, टू लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं टू असं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्ही ज्याला पत्र पाठवणार आहात त्याचं नाव तुम्हाला माहिती नाहीये, त्यामुळे त्याचा हुद्दा, सपोज यू आर रायटिंग अ लेटर टू युअर क्लास टीचर, टू the class teacher class 10A, to the headmaster Kauthekar Prashala Pandharpur, in this way. So to the headmaster or to the class teacher, to the manager, to the chairman, to the office in charge, ऑफिस इनचार्ज, हेडमास्टर. सो ऑल दीज आर द डेझिग्नेशन. या सगळ्यांना पद किंवा हुद्दा म्हणायचा, कारण त्या व्यक्तीचं, त्या अधिकाऱ्याचं नाव आपल्याला माहिती नाहीये, पण आपल्याला त्याला पत्र लिहायचं आहे, म्हणून आपण त्याचा हुद्दा लिहिणार आहोत की जो डेझिग्नेशन आपल्याला इथं दिलेलं असणार आहे. म्हणजे इथं हिअर वी हॅव गिवन राईट अ लेटर टू द प्रेसिडेंट ऑफ बर्ड कॉन्झर्वेशन क्लब. बर्ड कॉन्झर्वेशन क्लबचा प्रेसिडेंट जो आहे त्याला आपल्याला हे लेटर लिहायचं आहे. सो प्रेसिडेंट ऑफ बर्ड कॉन्झर्वेशन हा त्याचा झाला हुद्दा. त्याच्यानंतर खाली ॲड्रेस म्हणजे बर्ड कॉन्झर्वेशन क्लब वगैरे हा ॲड्रेस झाला. देन द नेक्स्ट टॉपिक, आफ्टर रेसिपियंट ॲड्रेस अगेन वी विल लिव्ह अ सिंगल लाईन. पुन्हा एक रिकामी ओळ सोडायची आहे. अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू राईट द सब्जेक्ट ऑफ द लेटर. हे ऑफिशियल लेटर आहे किंवा हे औपचारिक स्वरूपाचं पत्र आहे, त्यामुळे पत्रामध्ये पत्राचा विषय त्याच नमूद करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा त्यामुळे त्याच्यानंतर आपण लिहितो सब्जेक्ट. जो काही पत्राचा विषय आहे तो पण तुम्हाला इथे दिलेलाच आहे, त्याच्याशी रिलेटेड योग्य रचना करून आपल्याला तो पत्राचा विषय इथे लिहायचा आहे. आफ्टर दॅट
अगेन यू हॅव टू लिव्ह द सिंगल लाईन. सब्जेक्ट नंतर पुन्हा एक रिकामी ओळ सोडायची. सब्जेक्ट लिहित असताना मात्र तुम्हाला प्रॉपर असं सब्जेक्ट हा शब्द लिहावा लागेल बरं का. तिथे सब्जेक्ट असं मेन्शन करायला लागेल. देन यू कॅन पुट 2 dots and then you can write the subject of the letter. After that you have to write the salutation. Now here या प्रकारच्या पत्रामध्ये you are writing formal letter, so you are writing to any respected person, so you can begin your letter with the salutation like respected sir, or also you can write dear sir. So how can you write the after subject? We left the line and salutation like dear, D capital, dear sir, S capital, and then put the comma. Or respected sir, respected, R capital we have to write. After that sir, and then put the comma. Sir, sir मधला S पण capital काढायला लागेल आपल्याला. So remember, these points are covered in the grammar. 1 mark is there for the grammar, whether you have used the proper grammar construction or whether you have followed all the grammar rules, that will be checked. आणि ते जर तुम्ही करेक्टली वापरलं असेल तर तुम्हाला तो 1 मार्क मिळणार आहे. त्यामुळं या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. डी कॅपिटल, एस कॅपिटल, आर कॅपिटल, एस कॅपिटल, in this way, and then putting the comma, and then we are going to write the body of the letter. पुन्हा आपल्याला लिहायचा आहे पत्रामधला जो मजकूर आहे. Again you will write the body of the letter in 3 paragraphs. Now here, as it is a formal letter, we are not going to use any that means unwanted type of matter. म्हणजे इथं आपल्याला काही सटरफटर बोलून चालणार नाहीये. इथे पत्र लिहिताना आपल्याला मुद्देसूद, कारण आपण एका जबाबदार व्यक्तीला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला पत्र लिहितो आहोत, त्यामुळे या बाबतीत आपल्याला म्हणजे जी भाषा वापरणार आहोत ती औपचारिक असली पाहिजे. काहीतरी अगळपगळ बोलून आपल्याला चालणार नाहीये. मुद्देसूद आपल्याला पत्र लिहावं लागेल. जेवढं आवश्यक आहे तेवढाच मजकूर आपल्याला इथे लिहायचा आहे. सो हाऊ आर यू वगैरे सच टाईप ऑफ एक्सप्रेशन्स वी आर नॉट गोइंग टू यूज. डायरेक्ट आपण विषयाला इथे सुरुवात करायची आहे. मग विषयाला सुरुवात करताना तुम्ही सॅल्युटेशन नंतर you in the first paragraph of body of the letter you have to introduce yourself. तुम्ही त्याला स्वतःची ओळख करून देणार आहात. and you are also going to introduce the subject of your letter. म्हणजे तुमच्या पत्राचा विषय काय ते आणि तुमची स्वतःची ओळख दोन्ही या इंट्रोडक्टरी पॅराग्राफ मध्ये तुम्ही सांगणार आहात. then again you will leave a line. पुन्हा एक रिकामी ओळ आपल्याला सोडायची. again you will leave the line आणि त्याच्यानंतर पुन्हा in the second paragraph again we will start right from the left. मार्जिन पासून पुन्हा दुसरा पॅराग्राफ एक रिकामी ओळ सोडल्यानंतर सुरू करायचा आहे. and in that paragraph you will tell in detail the subject of the letter. पुन्हा त्याला सविस्तर तुम्ही पत्र कशासाठी लिहिणार आहात किंवा लिहित आहात त्याचा जो काही विषय आहे तो सविस्तर त्याचा वृत्तांत तुम्हाला त्यामध्ये सांगायचा आहे. आणि आफ्टर दॅट अगेन यू विल leave a single line and then you come to the closing paragraph or closing of the letter. Now here in case of formal letter, how you close the letter? You can write like this: thanking you. Closing line it is, thanking you. Or also you can write like kindly consider my request and oblige. Kindly consider my request and oblige म्हणजे माझ्या विनंतीचा जरा गांभीर्याने विचार करा किंवा माझ्या विनंतीचा जरा सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा आणि मला उपकृत करावं. ओब्लाइज म्हणजे उपकृत करावं अशा पद्धतीनं एक्सप्रेशन तुम्ही शेवटी वापरू शकता. किंवा प्लीज टेक ॲक्शन, प्लीज काइंडली लुक इन टू द मॅटर अँड टेक ॲक्शन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. अशा पद्धतीनं पत्र तुम्ही कन्क्लूड करू शकता. फॉर्मल लेटर असल्यामुळे या पद्धतीनं थँकिंग यू म्हणजे या काही फॉर्मॅलिटीज यू हॅव टू फॉलो.
thanking you. Please look into the matter and take action as early as possible. Please be kind to consider my request and oblige. So such type of expressions will be used at the end of the letter, and after that again we are going to leave one line and we will conclude our letter right from the left, and we will use expressions like this. How will we conclude the letter? By writing yours faithfully. Comma. Write the name, the same name that you have written in your own address or sender's address. Name. Yours faithfully or yours. Again here also we are not going to write apostrophe s, just yours and faithfully and comma. Again yours sincerely. Yours truly. Suppose you are writing a letter to your teacher or any teacher or class teacher. Yours obediently also you write. आज्ञाधारक या अर्थाने आपला आज्ञाधारक. Yours obediently, and below that you will write your name. So this is how the formal letter is written. Now here we have been given the subject that we have already discussed. The subject or the poster is given before. In case of, now see, I have already told you that the same subject will be, the same poster or same advertisement will be there for informal as well as formal letter. Now the same poster we are going to use as a reference for this formal letter. Now how, to whom we are, now we will see how to actually write this formal letter. Write a letter to the president. Now see what is the subject. Write a letter to the president of Bird Conservation Club. पक्षी संवर्धन क्लब जो आहे त्या क्लबच्या प्रेसिडेंटला तुम्हाला पत्र लिहायचं आहे, कारण हे जे यापूर्वी पाहिलेलं ते जे पोस्टर आहे ते यांनी न्यूजपेपरमध्ये दिलेलं आहे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, लोकांमध्ये पक्षी संवर्धनाबद्दल आणि संबंधाने निसर्गाच्या संवर्धनाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी एका न्यूजपेपरमध्ये त्यांनी ते पोस्टर दिलेलं होतं. आणि ते पोस्टर तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला ते खूप आवडलं आणि त्यामधून तुम्ही बराच काही बोध घेतला. तर असं युजफुल एक किंवा पोस्टर तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल थँक्स म्हणणारं पत्र आहे. कन्झर्वेशन क्लब थँकिंग हिम. सो या प्रेसिडेंटला तुम्हाला थँक्स म्हणायचं या पत्राच्या द्वारे. थँकिंग हिम फॉर द अवेअरनेस अबाउट सेव्हिंग बर्ड्स. म्हणजे बर्ड सेव्हिंग बद्दल जो अवेअरनेस या पोस्टरच्या माध्यमामधून त्यांनी तुमच्यामध्ये क्रिएट केलेला आहे त्याबद्दल यू आर रायटिंग हिम लेटर अँड यू आर कन्वेइंग युअर थँक्स टू हिम. सो अगेन one more instruction is given in both the letters. You may add your own points. So many points are already given in that poster or in the given information. So many points are given. But at the same time, if it is possible or if you can, you should add the points of your own. तुमचे स्वतःचे पण points तुम्ही add करू शकता to create a good impression of your answer or to create a good impression of your writing. You can also add some of your own points. So then we will see the marking scheme of the format of the letter. That means कोणत्या पार्ट साठी साधारणपणे किती मार्क्स आहेत हे मी यामध्ये तुम्हाला सांगते. इथे थोडासा फरक आहे इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटरच्या बाबतीमध्ये. फॉर्मल लेटरमध्ये पण सेंडर्स डिटेल्स आहेत, नेम अँड ॲड्रेस आणि डेट. या दोन्हीला मिळून सेंडर्स ॲड्रेस आणि डेट या दोन्हीसाठी मिळून हाफ क्रेडिट इज देअर, हाफ मार्क इज देअर. अगेन फॉर रेसिपियंट ॲड्रेस, ज्याला आपण पत्र पाठवणार आहोत त्याचा पत्ता करेक्ट व्यवस्थित लिहिल्यानंतर बाय
proper use of punctuation marks, and by using capital letters and all that, if we write the address, then we'll easily get this half mark, which is for recipient address. Again, we write the subject. For this subject and salutation, for both these two things, half mark is there. Half credit is for this subject and salutation. Again, here, for the body of the letter, in formal letter, 2 marks are there. Informal मध्ये 2.5 होते, पण इथे मात्र या body of the letter ला 2 marks आहेत. And after that, for the closing of the letter आहे, again half mark is there. So 2.5 and half, 3 and 3.5 marks. So 4 marks are here. 1, 1.5, 3.5 and 4. 4 marks are there, and now 1 mark is there for correct use of grammar, as it was in case of informal letter. Informal letter मध्ये पण अशाच पद्धतीनं करेक्ट यूज ऑफ ग्रामर साठी जो 1 मार्क होता तो इथे पण असणार आहे. म्हणजे वेदर यू हॅव रिटन युअर लेटर ग्रामॅटिकली करेक्ट, इट विल, if you have done so, then you will get 1 mark easily. So correct grammar construction should be there. Again, if it is possible, in both the letters you can write special grammar constructions, like some exclamatory sentences, or some constructions like not only but also, as well as, or you can join the sentences as soon as in this way, or you can also use interrogative types of sentences, or question tags also you can. So some special grammar construction you will have to use. If you do so, it will create a good impression of your letter on the mind of the examiner. Examiner वरती जरा चांगला प्रभाव पडेल. आणि one more thing I will remind you that, or I will tell you that, if you highlight or if you underline that sentence, then examiner will easily catch your sentence. He will easily notice if you highlight your sentence. ते जे तुम्ही खास ग्रामॅटिकली कन्स्ट्रक्ट केलेले वाक्य आहे त्याला जर तुम्ही हायलाइट केलं, त्याला जर पेन्सिलने वगैरे अंडरलाईन केली, हायलायटर वगैरे वापरण्याची गरज नाहीये, जस्ट अंडरलाईन विथ द हेल्प ऑफ द पेन्सिल, तर पटकन तुमच्या एक्झामिनरच्या पेपरचा जो एक्झामिनर आहे त्याच्या ते लक्षात येईल आणि त्याचं तुमच्या पेपरचं एक चांगलं इम्प्रेशन त्यामुळे क्रिएट होऊ शकतं. सो दिस इज द फॉर्मॅट अँड मार्किंग स्कीम ऑफ द फॉर्मल लेटर. नाउ let's actually write the letter. Sender's address is there, so the sender is the same as it was in the informal letter. Arnav Patil, flat number 12, Meghsparsh apartment. The same address is there. Then again date, Solapur, whatever it may be. I will not spend the time in writing this address. Date again same, in the same manner, 22nd May 2020. After that, leave a single line. Then what we have to write next after date? See, we have left the single line. Then recipient's address. Now we are writing the letter to. In this way, we have to write to the president. This is called as designation. मी जे तुम्हाला सांगितलं ना डेझिग्नेशन हुद्दा, पत्रामध्ये त्याचं नाव व्यक्तीचं माहिती नाही त्यामुळे हे डेझिग्नेशन टू द प्रेसिडेंट. कुणाला पत्र पाठवायचं ते सुद्धा आपल्याला दिले, म्हणजे लक्षात घ्या आपल्याला वेगळं डोकं चालवण्याची सुद्धा गरज नाहीये. सेंडर्स ॲड्रेस दिलेला असतो, रेसिपिएंट ॲड्रेस दिलेला असतो. काही केसेसमध्ये, काही पत्रांमध्ये कदाचित सेंडर्स ॲड्रेस, कोण पत्र पाठवते समजा मेन्शन केलेलं नसेल, तर इन दॅट केस you can write your own address or any imaginary name and address you can write. So no need to worry about that. To the president, Bird Conservation Club, B capital Bird Conservation Club,
Solapur. So this is the recipient's address. Again we will leave the line, and after that we write the subject. I will rub this and आता तुम्हाला कळलंय की हा रेसिपिएंट ॲड्रेस कशा पद्धतीने मी लिहिला. फक्त खाली मला लिहिता येत नाही म्हणून पुन्हा मी इकडे वरती लिहितेय. देन यू हॅव टू राईट द वर्ड सब्जेक्ट. व्हॉट इज द सब्जेक्ट. आता हा सब्जेक्ट मात्र तो पण आपल्याला इथे मेन्शन केलेला आहे, फक्त तो योग्य शब्दामध्ये आपल्याला त्याची मांडणी करायची आहे. तर कसा येईल तो. थँक्स फॉर awareness about saving birds. किंवा थँक्स फॉर अवेअरनेस किंवा थँक्स फॉर क्रिएटिंग अवेअरनेस असंही म्हणू शकतो. थँक्स फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट सेव्हिंग बर्ड्स. म्हणजे पक्षी संवर्धनाबद्दल तुम्ही जो या पोस्टरच्या माध्यमातून अवेअरनेस क्रिएट केला त्याबद्दल आभार मानणारं पत्र, असा हा पत्राचा सब्जेक्ट आहे. पत्राचा सब्जेक्ट हा त्या त्या विषयानुसार बदलत जाणार. लेटर ऑफ कंप्लेंट असेल तर अबाउट कंप्लेनिंग अबाउट दिस अँड दिस थिंग अशा पद्धतीनं पत्र, किंवा तुम्ही काही डिमांड करणारं पत्र असाल तर अबाउट, किंवा तुम्हाला काही डिमांड करणारं किंवा तुम्ही एखादी ऑर्डर प्लेस करणार असेल तर त्या पद्धतीने तिथे सब्जेक्ट येईल. म्हणजे सब्जेक्ट, पत्राचा सब्जेक्ट हा त्या त्या विषयानुरूप बदलत जाईल. तो आफ्टर सब्जेक्ट वी राईट द सॅल्युटेशन. अगेन वी विल लिव्ह अ सिंगल लाईन. पुन्हा एक ओळ आपण सोडणार आहोत आणि नंतर पुन्हा लेफ्ट पासून डिअर सर, डी कॅपिटल, सर एस कॅपिटल. आफ्टर दॅट वी विल पुट द कॉमा and then introductory paragraph. In this introductory paragraph you will introduce yourself as well as subject. So we will not here write the letter, but instead of that I have already written this letter, formal letter. I will read out. Please pay attention, listen to me carefully. So dear sir, now see the introductory paragraph. I am Anushka Patil or Arnav Patil, it is written. I am Arnav Patil, a student of Kauthekar Prashala, Pandharpur. It is your introduction. म्हणजे मी या अमुक अमुक शाळेचा विद्यार्थी आहे आणि I came across your advertisement come appeal poster. I came across म्हणजे मला तुमचं पोस्टर माझ्या नजरेला पडलं किंवा पाहण्यात आलं. कुठे. इन अ लीडिंग न्यूजपेपर, एका महत्वाच्या किंवा नामांकित अशा वर्तमानपत्रामध्ये मी हे पोस्टर पाहिलं. इट इज टायटल्ड ॲज सेव्ह बर्ड सेव्ह नेचर, की ज्याचं टायटल, ज्याला काय शीर्षक दिलं गेलेलं आहे, सेव्ह बर्ड सेव्ह नेचर. आय एम थ्रिल्ड टू रीड युअर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपीलिंग पोस्टर. आणि ते ते जे काही पोस्टर आहे ते पाहून किंवा ते वाचून मी खूप रोमांचित झालो किंवा मला खूप आनंद झाला. इट इज युअर म्हणजे मला खूप एक्साइट झालो मी. इट इज युअर ग्रेट वर्क that you have created an attractive poster on current problem on birds. So it is the current problem, the decreasing number of the birds. It is a current problem. So you have done a great work that you have created an attractive poster in the newspaper. You have given it in an attractive manner. So it is so good, or it is so good work. I have no words to express my deep gratitude for you. म्हणजे माझ्याकडे तुमच्यासाठी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द सुद्धा नाही आहेत, इतकं चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. So I have no words to express my deep gratitude for you and for the sincere work. Your work is really praiseworthy. तुमचं काम खरोखरच प्रशंसनीय आहे. थँक्स अ लॉट फॉर सच अ नोटेबल वर्क. म्हणजे ह्या लक्षणीय कामासाठी तुमचे खूप खूप आभार. सो हा
फर्स्ट आणि सेकंड पॅरेग्राफ येईल आणि पुन्हा आणखी तुम्ही असं त्यामध्ये सेकंड पॅरेग्राफमध्ये एक लाईन रिकामी सोडून परत सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्ही लिहू शकाल की आय एम इम्प्रेस्ड बाय युअर अवेअरनेस वर्क. आय वुड लाईक टू हेल्प यू, म्हणजे तुमच्या कामाने मी प्रभावित झालेलो आहे. आय वुड लाईक टू हेल्प यू, या कामामध्ये तुमची मदत करायला मला आवडेल. म्हणजे मला केवळ आवडलेलं आहे दॅट विल नॉट बी इनफ. यू विल हॅव टू बी ऍक्टिव्ह. तुम्हाला ते पण सांगायला लागेल की मला नुसतं अवेअरनेस क्रिएट झालेला नाहीये, तर त्या अवेअरनेस वाईज तो अवेअरनेस क्रिएट झाल्यामुळं यू ऑल्सो हॅव डिसाइडेड टू बी ऍक्टिव्ह इन दॅट मॅटर. अँड व्हॉट यू हॅव डिसाइडेड? आय हॅव डिसाइडेड टू हेल्प यू. आय assure you that I shall do the best to save birds in my locality. म्हणजे या माझ्या लोकॅलिटी मधले जे बर्ड्स आहेत त्यांना सेव्ह करण्यासाठी मला जितके चांगले प्रयत्न करता येईल तितके मी चांगले करेन. मोर ओव्हर आय विल क्रिएट अवेअरनेस अमंग पीपल. लोकांमध्ये पण याबद्दल मी जागृती निर्माण करण्याचा किंवा अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करेन. कसा? बाय सेव्हिंग बर्ड्स अँड एन्व्हायरमेंट्स. So again you can ask him at the end, will you please continue your awareness program? इथून पुढे पण तुमचा अवेअरनेस प्रोग्राम तुम्ही असाच चालू ठेवणार आहात का? अगेन so this is the second paragraph and now again we are going to leave an empty line. पुन्हा एक आपण रिकामी लाईन सोडणार आहोत आणि we are going to close our letter thanking you किंवा thank you, put the comma आणि at the end yours faithfully, yours Y capital, yours faithfully Arnav Patil or Arnav just. So in this way you can conclude your formal letter. So this is how the formal and informal letters are written. Now I hope that you might have understood both the types of letter and you can now easily write the letters. So keep practicing and just have practice of writing both the types of letters. Thank you very much. Friends, I have given you a subject for writing both the formal and informal letter. By using that subject, by using the points given in that subject, you will have to write the formal letter as well as informal letter. So it is for you for more practice and it is given you as a homework. So please do this and practice more and more. Thank you very much.